हॅलो गुड मॉर्निंग. कशा सगळे. आम्ही काल इथे अथर्व हॉटेल काल आम्ही इथे थांबलो होतो. आळंदीला दर्शन वगैरे घेतलं, जेवलो. पहिलं इथे तर आंघोळ वगैरे केल्या, रूममध्ये रूम घेऊ आंघोळ केली. ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात जाऊन पाय वगैरे पडलो. जास्त कुठे फिरलो नाही, कारण का एक तर लेट झाला होता, प्लस जेवण करून झोपून आता सकाळी पहाटे निघायचं होतं. तर मग आम्ही जास्त कुठे काय फिरलो नाही, एकच मंदिर छोटंसं फिरलो, जेवलो. आणि रात्री तुम्हाला जसं सांगितलं तेच आता आपण चाललो आहे कृष्णेश्वरला. मच्छर तर एवढी आहे, बापरे. काल रात्री 2 मिनिटांनी हे खिडकी उघडी ठेवली, म्हटलं थंड हवा आतमध्ये येईल ना. आता हवा तर नाही आली, मच्छर मजबूत आली. आता आपली बॅग पॅक झाली आहे, गाडी तयार झाली आहे. वाटेत चहा पिऊ आणि आपला प्रवासाला आता लागू. 260 किलोमीटर आहे कृष्णेश्वर इथून. 2:30-3 वाजेपर्यंत पोचू. चला आपण आपला प्रवास चालू करू. हा जो समोर दिसतोय हा इंद्रायणी नदीचा घाट आहे आणि ह्याच घाटावरती काल रात्री मी आउटरो दिला मागच्या व्हिडिओचा. जर तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि त्याच्यावरती देखील आम्हाला काहीतरी कमेंट करा. काल या घाटावरती बसलो होतो तर भाऊ बोलतो, शांत का बसलायस, काय झालं. तर मग त्याला मी म्हणालो की तुला आठवतंय का माहिती नाही, पण मला म्हटलं लहानपणीचा इकडची पहिली भेट, ज्ञानेश्वर माऊलींची पहिली भेट मला आठवते. मी 7 किंवा 8 वर्षाचा असेन जास्तीत जास्त. त्यावेळी आम्ही मुंबईतून एका ट्रॅव्हल्स कंपनीतून आम्ही इथे आलो होतो. त्यावेळी तर ह्या बिल्डिंग वगैरे जास्त काही झालं नव्हतं, फार कमी होतं, म्हणजे डेव्हलपमेंट तितकी नव्हती जितकी आता आम्ही पाहतोय. हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, सूर्याचा तेज कधी कमी होत नाही. फक्त ही सकाळचीच वेळ असते जिथे आपण सूर्याकडे इतक्या स्पष्टपणे पाहू शकतो. या किरणांचा आपल्याला त्रास होत नाही. बाकीच्या वेळी तर आपण बघू पण शकत नाही. हॅलो, ऐक 8:45 झाले, म्हणजे 8:50 झाले. ते पेट्रोल टाकलं गाडीमध्ये. पहिला गाडीचं पोट फुल केलं, इथे आमचं पोट फुल केलं. इथे जय मल्हार ढाबा होता, छोटासा हॉटेल आहे, तिकडे नाश्ता केला. मस्तपैकी 1.5 तास गाडी चालवली. मी चालवत नाही जास्त बाईक, पाठीमागे बसतो, पण आज चालवली. 40-50 किलोमीटर घेतली. अजून 186 किलोमीटर बाकी आहेत. पटापट पोचूया. पहिला सकाळी आम्ही बघितलं 7 वाजता, तर 11:30चा टायमिंग दाखवत होता. आता 12:30चा दाखवतो. तिथे मध्ये मध्ये ब्रेक घेतो आणि मध्ये ना इकडनं असा एक्सप्रेस हायवे नाही आहे, असा गावातला रस्ता, म्हणजे मध्ये मध्ये गावं लागतात. तिथे ट्रॅफिक आहे. अजून पुढे जिथे ते गाव आहे ना, ट्रॅफिक दाखवतो. मग ट्रॅफिक बघत बघत आपण आणि आता याचं काढू. बाईक चालवताना याची काही गरज नाही. आता आपण अहमदनगर इथे पोचलो आहे. ह्या अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या हा रस्ता आहे. सकाळी 10-10:30 वाजलेत, त्याच्यामुळे इतका ट्रॅफिक आहे ना ह्या रस्त्याला, अरे बापरे. म्हणजे रोड क्रॉस जय सिद्धेश्वर टोका मंदिर. आणि हे आता गोदावरी नदी, सुंदर अशी नदी आहे, कारवा आहे. हे मध्ये एक मंदिर आहे पाण्याच्या मध्ये, आणि त्या बाजूला एक घर आहे आणि ते एक मंदिर आहे. नदी आहे, शिवारी पण आहे. तुम्ही म्हणत असाल इतका वेळ व्हिडिओ नाही, काय नाही, कुठे काय कुठे पोचलं. तर आता आम्ही आहोत या नदीच्या काठावर. मस्त धरण आहे. आणि हे इथे जे देऊळ दिसतंय समोर, हे श्री सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे. ते थोडंसं जरा हा जो असा रस्ता आहे खडखड खडखड, हा असाच रस्ता गेले सकाळपासून असाच रस्ता आहे. तर मग आम्ही सगळं बंद केलं. ह्याच्यावरती गाणी लावली ब्लूटूथवरती चांगली, आणि दोघांच्या मध्ये कॅबमध्ये हा स्पीकर ठेवला आणि यूट्यूबवरती गाणी लावून ऐकत होता. आता गाणी बंद केली कारण का व्हिडिओ शूट करायचा.
व्हिडिओ शूट करायचा आहे. गाड्यांच्या आवाजामुळे कॉपीराईटचा प्रश्न येऊ नये म्हणून आता हे बंद केलं. हे अशा हातामध्ये 2 हेल्मेट घेऊन थांबलो आहे. ऊन तर आता 12 वाजले. हे बघता ऊन काय कडक आहे. अजून एक 70 किलोमीटर बाकी आहे. हे रस्ता अनोळखी आहे. आपण पहिल्यांदा त्या रस्त्याने आलो ना, त्याच्यामुळे जरा हे होते, गडबड होते. ते जाऊया पुढे, गरमी खूप होते. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगरवरून इथे यायला बस आहेत, टॅक्सी आहेत. जसं आता आपण हा समोर रस्ता बघतो, हा समृद्धी हायवे आहे, मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेस. जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही हायवेने देखील येऊ शकता. हा आताच 2-4 वर्षापूर्वीच हा रस्ता सुरू झालाय. हा खूप सोयीस्कर आहे मुंबईतून येणाऱ्या लोकांना. तशी ती रिक्षाची सेवा देखील आहे. प्लस प्रायव्हेट टॅक्सी करून सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता. हा आता आपण जालनाच्या रस्त्याने आलो आणि हा सरळ मालेगावला जातो हा रस्ता. इकडनं साधारण 3 किलोमीटर आतमध्ये कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे आणि वेरूळच्या लेणी देखील याच रस्त्याने वाटेमध्येच लागतात. जर येत असाल तर प्लॅन करून या. खूप चांगलं ज्योतिर्लिंग आहे. मुघल साम्राज्य भारतात असताना त्याने आपल्या बऱ्याच हिंदू देवी देवतांची मंदिरं तोडली. त्याच्यामधलंच हे एक कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जे त्यांनी त्या काळात तोडलं होतं. पण राणी अहिल्याबाई होळकर यांनी 1791 साली हे मंदिर पुन्हा बांधलं आणि या देऊळ बांधताना त्यांनी लाल दगडाचा वापर केला आणि इतकी सुरेख आतमध्ये कोरीव काम केले, नक्षीदार काम, जे तुम्ही मंदिरात जाऊन गेलात आतमध्ये की तुम्हाला पाहायला भेटतं. आणि एकदम सुंदर हे असं मंदिरामध्ये वापरलेला लाल दगड आहे ना. आता तुम्ही मंदिराचा कळस पाहून तुम्हाला अंदाजा येईलच. हा देवळाचा, आपल्या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगच्या देवळाचा कळस आहे. पूर्ण जे मंदिर आहे हे लाल दगडामध्ये बांधलेलं आहे. मंदिराच्याच बाजूला आपण एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. सकाळी नाश्ता थोडासा हलकाच केला होता कारण का बाईक चालवायची होती. इथे आल्यानंतर पहिला एका हॉटेलमध्ये रूम घेतली आणि आराम केल्यानंतर इथे पटकन जेवायला आलो. माझा जो मी कॅमेरावरती समोर बघून बोलतोय त्याचा आवाज येत नाही आहे कारण का माईक माझा बंद झाला होता आणि ब्लॉगिंगच्या क्षेत्रात आम्ही नवीन आहोत, तर ही गोष्ट चेक केली नाही त्यावेळी. आणि नंतर ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करायच्या वेळी बघितली एडिटिंगच्या टायमिंगला, त्यावेळी आवाज व्यवस्थित नाही. आता शेवटी व्हॉइस ओव्हर देते. आता इथून मी ह्याच्यामध्ये असं म्हणतोय की आता इकडे जेवूया. जास्त काय जेवायचं नाही आहे कारण का ऊन खूप आहे. तर रूममध्ये जाऊन जरा 1-2 तास झोपू आणि मग संध्याकाळी देवळाचं दर्शन करून पुढचा प्लॅन आपण करूया. कारण का बाईक चालवल्यामुळे एक तर बॉडी थोडा पेन होत होतं आणि दुपारच्या गरमीमध्ये ना तर देवळात दर्शन करायला मजा येणार, ना तर कुठे बाहेर फिरायला जायला. मग या गरमीमध्ये आराम करू आणि मग ज्या लेणी आहेत, अजून काही प्रेक्षणीय स्थळं आपण हे केलेत, म्हणजे माहिती का. जेवण करून आता आपण चाललोय हॉटेलमध्ये आराम करायला. मुख्य मंदिराच्या इथून हायवेला जाताना डाव्या साईडला पहिलीच ही गल्ली आहे. इथे डाव्या साईडला हा जो रस्ता चाललाय इथे अजून एक हॉटेल आहे, भक्त निवास म्हणून. गुगलवरती त्यांनी फोटो खूप चांगले टाकलेत हॉटेलचे, पण खरं ज्यावेळी पाहायला गेलो त्यावेळी तसं तिकडे रूम वगैरे चांगला नव्हता, म्हणून आम्ही तिथे रूम घेतली नाही. पुढे ह्या रस्त्याला आलो तर हे यात्री निवास भेटलं, मग इथे रूम घेतली. थोडंसं बार्गेनिंग केली, पण आजूबाजूचा जो म्हणजे ॲटमॉस्फिअर आहे, हॉटेलचा जो व्ह्यू आहे आणि हे जो आतमधला सगळे जे सजावट आहे ह्याच्याने पैसे जे कुठे वाया गेले नाही. हॉटेल भंगार आणि ॲटिट्यूड दुनियाभरचा. हा पॅसेज आहे, फॅमिलीसोबत आलात तर व्यवस्थित बसायला वगैरे पण जागा आहे. इथनं गॅलरी आहे. आता आपण आलो ते हे बघा, खाली गाडी लावली आपली. NS हा रस्ता
आता आपण जाऊया आपल्या रूमकडे. पॅसेज मस्त शांत जागा. थोडंसं शोधलं की चांगली जागा भेटते जागा. सॉरी दुसऱ्या जागेत. हा बघा हा आपला रूम आहे बघा. 1500 रुपये नॉन AC, 1800 रुपये AC. थोडं बार्गेनिंग करून कमी केलं पण ठीकठाक आहे. रूम आहे तेच अर्ज खराब आहे थोडंसं. बाथरूम शॉवर पण आहे, इंग्लिश टॉयलेट आहे, झोपायला आरामशीर एकदम. तर संध्याकाळी भद्रमारुती म्हणून देव मंदिर आहे, तिकडे जाऊया. केव्सचं 5:30ला बंद होतात, त्यामुळे केव्समध्ये जाता येणार नाही आपल्याला. तर उद्या सकाळी 6 वाजता केव्स बघायला जाऊया. तो वेगळ्या ब्लॉगमध्ये बघूया आपण. आणि आज रात्री दर्शन घेऊया. उद्या सकाळी दर्शन घेऊया. आता रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवलो आणि रूममध्ये जाऊन मस्तपैकी थंड पाण्याने हातपाय धुतले आणि 1.5 ते 2 तास आम्ही आराम केला. आता संध्याकाळचे 5:30 झालेत. आम्ही इथे फक्त ज्योतिर्लिंग पाहायला आलो होतो. आजूबाजूचं असं काही एलोरा केव्स आणि भद्र मारुतीचं मंदिर आहे, बीबिका मकबरा, असे बरेच इथे प्रेक्षणीय स्थळं आहेत. आम्ही या सर्व उद्देशाने नव्हतो आलो, पण आता काय झालं, आमची सर्व प्लॅनिंग फिसकटली. आता म्हटलं चला, आपल्याकडे वेळ आहे आणि एलोरा केव्स चा गेट जो आहे तो संध्याकाळी 5:30ला बंद होतो. मग तिकडे जाऊन देखील काय फायदा नाही. पण भद्रा मारुतीचं इथे एक झोपलेल्या अवस्थेत मारुतीचं मंदिर आहे, ते आपण आता पाहायला चाललो. प्राचीन काळी देवगिरी पर्वताजवळ सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होते. त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे सुदेहा नेहमी दुःखी राहायची. याच दुःखाला वैतागून सुदेहाने आपल्या पतीचा विवाह स्वतःची धाकटी बहीण घृष्मा हिच्याशी लावून दिला. घृष्मा ही अत्यंत थोर शिवभक्त होती. ती दररोज 101 मातीचे शिवलिंग बनवायची आणि त्याची पूजा वगैरे करून झाली की संध्याकाळी ते विसर्जन करायचे. तिच्या ह्याच भक्तीमुळे तिला भगवान शिवाच्या कृपेने एक सुंदर मुलगा झाला. मुलगा मोठा झाला, त्याचे लग्न झाले. घरात आनंदी वातावरण होते, पण सुदेहाच्या मनात आपल्या बहिणीबद्दल जळफळाट निर्माण झाली. तिला वाटले की सर्वजण आता फक्त घृष्मा आणि तिच्या मुलाचेच कौतुक करतात. या मत्सरापोटी एका रात्री सुदेहाने घृष्माच्या मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह त्याच तलावात फेकून दिला जिथे घृष्मा शिवलिंगचे विसर्जन करायचे. घृष्माला आपल्या मुलाच्या मृत्यूची माहिती कळाल्यावरती देखील तिने पूजा सोडली नाही. तिने म्हटले, ज्याने हा मुलगा दिला आहे तोच त्याचे रक्षण करेल. जेव्हा ती शिवलिंगाचे विसर्जन करण्यासाठी तलावाकाठी गेली तेव्हा चमत्कार झाला. तिचा मुलगा तलावातून जिवंत बाहेर आला आणि धावत येऊन आईच्या पाया पडला. त्याचवेळी भगवान शिव तिथे प्रकट झाले. शिव सुदाहावर अत्यंत क्रोधित झाले होते आणि तिला शिक्षा देऊ इच्छित होते, परंतु दयाळू घृष्माने महादेवांना विनंती केली की त्यांनी सुदाहाला क्षमा करावी. घृष्माच्या ह्या निस्वार्थी भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिला वर मागायला सांगितले. घृष्माने विनंती केली की हे महादेवा, लोककल्याणासाठी आपण या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य करावे. तिच्या ह्याच प्रार्थनेवरून भगवान शिव तिथे लिंग स्वरूपात प्रकट झाले. घृष्माच्या नावावरून या ज्योतिर्लिंगाला घृष्णेश्वर किंवा घृष्मेश्वर असे नाव पडले. आता आपण भद्रा मारुतीच्या मंदिरात पाया पडायला आलोय. या मंदिराचं मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील मारुतीची मूर्ती ही निद्रा अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत आहे.
असे मानले जाते की प्राचीन काळी या भागाला भद्रावती म्हटले जात असे. येथील राजा भद्रसेन हा भगवान रामांचा परमभक्त होता. तो तलावाकाठी बसून रामनाम जपायचा, रामाच्या नावाने भजन कीर्तन करायचा. त्याचे भजन ऐकून हनुमान इतके मंत्रमुग्ध झाले की ते इथे निद्रा अवस्थेत म्हणजे भाव अवस्थेत बुडाले. जेव्हा राजाने हनुमानाला दर्शन देण्याची विनंती केली तेव्हा हनुमानाने त्याच अवस्थेत तिथे वास्तव्य करण्याचे मान्य केले. म्हणून या ठिकाणी भद्रा मारुती असे या ठिकाणाला नाव पडले. हे मंदिर भाविकांसाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत उघडे असते. शनिवारी आणि हनुमान जयंतीला येथे प्रचंड गर्दी असते. अनेक भाविक छत्रपती संभाजीनगरवरून दौलताबादपर्यंत पायी चालत दिंडी काढून दर्शनाला येतात. आणि हे भद्रा मारुतीचं मंदिर कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगवरनं अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. म्हणजे रिक्षा पकडली की तुम्ही लगेचच इथे दर्शनाला येऊ शकता. भारतातील अशा मोजक्याच ठिकाणांपैकी हे एक असं ठिकाण आहे जिथे हनुमानाची झोपलेल्या अवस्थेत मूर्ती आहे. मंदिरात पोहोचलो त्यावेळी मारुतीरायाची आरती चालू होती. संध्याकाळची 6:30-7 वाजलेले. मग थोड्या वेळ आरतीला उभं राहिलो. आरती संपल्यानंतर दर्शन घेतलं आणि मग विचार केला की आता महादेवाच्या मंदिरात देखील आताच जाऊन येऊ. म्हणजे सकाळी आपण एलोरा केव्स ज्या गुफा आहेत त्या पाहायला जाऊ शकतो. काय होणार की गरमीमध्ये मग फिरता येणार नाही. आणि ह्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला मोबाईल, स्मार्टवॉच हे सर्व बाहेर काढून ठेवावं लागतं. आजूबाजूला ही जी दुकान आहेत इकडे तुम्ही आपले मोबाईल वगैरे जमा करू शकता. इथे कृष्णेश्वर महादेव मंदिराचा एंट्री पॉईंट आहे. पण सध्या सर्वच ठिकाणी मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये, त्यामुळे मोबाईल बाहेर बघावा लागला. खूप चांगलं दर्शन झालं आणि अवघ्या 5 मिनिटात झालं दर्शन. मार्च महिना आहे, थंडी नाही, त्याच्यामुळे भाविकांची थोडीशी गर्दी होणार. आतमध्ये कॅमेराच तिथं आला नाही, त्याच्यामुळे आतमधलं खूप मूर्ती पण खूप छान होती. पण आम्ही दर्शन घेतलं पण तिकडचे कुठल्याही प्रकारचा फोटो काढतात. आता हॉटेलमध्ये जाऊ, तिथे थोडंसं खाऊ, आराम करू. उद्या सकाळी पहाटे लवकर एलोरा केव्स म्हणून आहेत त्या पाहायला जाऊया. त्यांनी काय केलं माहिती आहे, त्यांनी धागे घेतले हातामध्ये बांधायला आणि स्वतःचा धागा खिशात टाकून तो घेऊन गेला आतमध्ये म्हणजे शिवपिंडीवरती स्पर्श करून ते करायला. पण बाकी आमचे नाही नेले. मग बाहेर आल्यानंतर परत नवीन धागे विकत घेतले आणि परत आता आतमध्ये गेलेला. आणि आतमध्ये एक वेगळी प्रथा आहे, मी तुम्हाला ती हॉटेलमध्ये गेलं तरी सांगेन त्याचं काय आहे ते. हर महादेव. दर्शन झालं, रूममध्ये जाऊन थोड्या वेळ जरा बसलो, 10-15 मिनटं. वाजलेत 9. तर आता आलो जेवायला रात्रीचं. दुपारी मागवलं तर पनीर बटर मसाला, आता मागवलं आहे कढाई पनीर. दुपारी तंदुरी रोटी भेटलेल्या, आता तंदुरी रोटी नाही भेटल्या, न साध्या चपात्या मागवल्या. राईस आमचे बंधू मागवतील आणि बंधूच खातील. डाळ भात आपण काय खाणार नाही, या 2 चपात्या आपल्याला बस झाली. हॅलो, तर आता आलो रूममध्ये. सगळं दर्शन झालं, हॉटेलमध्ये जाऊन जेवण झालं. आज कालच्या दिवसापेक्षा ना आजचा दिवस खूप चांगला होता. म्हणजे दुपारपर्यंत आम्ही इथे पोचलो, जेवण केलं, आराम केला. संध्याकाळी व्यवस्थित दर्शन झालं. भद्रा मारुती म्हणून एक आमच्या ह्या हॉटेलमध्ये जिथे आम्ही थांबलो, त्या दादाने सांगितले ते मारुतीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये जाऊन मस्त दर्शन झालं. तिकडे देखील फोन आतमध्ये अलाउड नव्हता, म्हणून बाहेरचं आम्ही शूटिंग केलं, आतमधलं काय केलं नाही. आणि मग कृष्णेश्वर महादेवांच्या मंदिरात देखील आतमध्ये मोबाईल फोन अलाउड नव्हता. इथे 12 ज्योतिर्लिंगमधलं हे आपण दुसरं ज्योतिर्लिंग हे केलं. मी त्र्यंबकेश्वरला मागे जून महिन्यात गेलो होतो, त्यावेळी व्हिडिओ नव्हता काढला. पण त्र्यंबकेश्वरला पण गाभाऱ्याच्या जवळ जाऊ दिलं, पण मूर्तीला स्पर्श करायला दिला नाही. आता इकडच्या भटजीला विचारलं तर भटजी म्हणतो की ह्या ज्योतिर्लिंगला स्पर्श करायला देतात. म्हणून इथे एक वेगळी प्रथा आहे, ती मला आजच कळाली. शर्ट आणि बन्यान आपण जे वरती वस्त्र घातलेलं असतं
टी शर्ट बनियन जे काही असेल ते काढायला सांगतात आणि फक्त पॅन्ट ह्याच्यातही वरतून पूर्ण कपडे काढून मग दर्शन घ्यायला जायचं. अशी इथे प्रथा आहे. मला पण ही आजच कळाली. आता आपण पुढच्या ज्यावेळी ज्योतिर्लिंग फिरायला बघायला जाऊ तिकडे काय प्रथा आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. आता इथे रूममध्ये आलो आहे. उद्या सकाळी एलोरा केव्स म्हणून आहेत ते उद्या पाहायला जाणार आहे. तर त्याचा ब्लॉग मी दुसरं हे शूट करेन कारण का काल दुपारी सुरू केलेला ब्लॉग आत्तापर्यंत आहे. तर मग हा खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल. तर हा नको, हा आपण इथेच थांबूया. तर गुड नाईट. उद्या एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत टाटा. आणि जाण्याआधी गुमक्कड ब्रदर्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओला लाईक करा. ज्योतिर्लिंगबद्दल तुम्हाला जर का काही माहिती असेल या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगबद्दल तर कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. हर हर महादेव.